साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। अहो आयुक्त साहेब, आणखी किती जीव गेल्यानंतर डेंग्यू मलेरियासारख्या साथीच्या रोगावर उपाययोजना करणार, असा सवाल प्रभाग क्रमांक 3च्या नगरसेविका अंबिका पाटील यांनी उपस्थित केला आहे। प्रभाग क्रमांक 3 मधील घोंगडे वस्ती इंदिरा वसाहत येथे निवेदिता दासरी या 9 महिन्याच्या मुलीचा डेंग्यूसारख्या साथीच्या रोगाने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। वारंवार मागणी करून देखील डेंग्यू मलेरियासारख्या महामारीवर पालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याची नाराजी यावेळी प्रभाग क्रमांक 3च्या नगरसेविका अंबिका पाटील यांनी व्यक्त केली। खूप नागरिकांचा त्रास होत आहे, कारण नागरिकांना डेंग्यूचा खूप त्रास आहे। आपण पाहतो इथं प्रशासन अधिकाऱ्यांचं काहीही कामाचं वचक नाही आहे आणि काम तर करून घ्यायचं नाहीच आणि त्यांच्या हाताखालच्या कर्मचाऱ्यांकडेही त्यांचं लक्ष नाही। वारंवार आपण अधिकारी आहोत, मोठ्या पदावर बसले म्हणजे काय झालं, चांगल्याप्रमाणे आपण प्रभागात फिरून चांगल्या पद्धतीने आपलं काम केलं पाहिजे ना। जो घराघरी जाऊन नागरिकांना समजून सांगितलं पाहिजे। त्यांना जेव्हा समजून सांगितलं तर ते नागरिकांना समजत नाही त्यांनी, कारण की त्यांचं हातावरचं पोट आहे, ते आपल्या 4-4 दिवसाला पाणी येत असल्यामुळे ते पाणी आता साठवून ठेवतात त्याचं। पण आपण जेव्हा त्यांना समजून सांगून त्यांना विश्वासात घेऊन सांगितलं ते लोक ऐकतात। फक्त हे अधिकारी लोक फक्त आपण जेव्हा फोन करील तेव्हा रिसिव्ह करायचं नाही, काय नाही, आणि काय तर घटना झाल्यावर तेव्हाच तुम्ही येऊन हे सगळं पाणी करणं, तेव्हा लक्ष देणं हे चुकीचं काम आहे। माझं सांगणं एवढंच आहे की कारण की आज आता इथं पाहत आहोत आपण एक छोट्याशा मुलीचं आज निधन झालेलं आहे, कारण त्यांच्या घरात ती पहिली मुलगी होती आणि त्यांचं घर इतकं स्वच्छ असतानाही आसपासच्या नागरिकांच्या ह्या पाणी साचून ठेवलेल्या घाणीमुळे त्यांच्या मुलीचा जीव गेलेला आहे। म्हणून मला हे प्रशासनावर खूप असं राग व्यक्त आला की कारण की आमच्या प्रभागातल्या नागरिकांचा राग आमच्यावरच असणार ना। आम्ही इथल्या प्रभागाच्या नगरसेविका मिळणार, त्यांनी आम्हाला सांगणार आमच्यावर राग करणार, कारण की आमचं काम चांगलं चोख असलं तरी पण हे प्रशासनाचं काम इथं चांगलं चोख नाही आहे। म्हणून मला सांगायचं आहे की प्रशासनाला चांगल्या पद्धतीने काम करा। ज्या पद्धतीने तुम्ही महिन्याला सॅलरी घेता मानधन, तशा पद्धतीने चोख काम करा। फक्त आम्ही सांगितल्यावर लक्ष देणे हे मात्र चुकीचं काम आहे। तुमचं कामच असतं वारंवार की तुमचं जे सकाळी उठले की तुमची ड्युटी जी असते ते तुम्ही चांगल्या पद्धतीने निभावलं हे असे डेंग्यूचा साथ निर्माण होणारच नाही। हे सांगून एवढं मला प्रशासनाला विनंती करायची आहे, कारण की तळमळीने आपल्या घरात हे असं घटना झाली की किती त्रास होते ते स्वतः येऊन इथं पाहिलं पाहिजे आपण। दरम्यान शनिवारी पालिका उपायुक्त धनराज पांडे, आरोग्य अधिकारी अंजली हरणारकर, मलेरिया विभागाच्या प्रमुख पूजा नक्का आदींसह पालिकेच्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घोंगडे वस्ती इंदिरा वसाहत येथे राहणाऱ्या निवेदिता जोशी हिच्या निवासस्थानी भेट घेऊन परिसराची पाहणी केली।